हे विमान आदल्या रात्री गुजरातला गेलं आणि तिथून अजित पवार यांना बारामतीत नेण्यासाठी मुंबईमध्ये आलं. खाजगी विमानांच्या मेंटेनन्स संदर्भातली कंपनी ही प्रफुल्ल पटेल यांची असल्याचा खुलासा धक्कादायक आहे. विमान कंपनीचा मालक तुमचा कोण लागतो हा पहिला प्रश्न, आणि या विमान कंपनीमध्ये कोणत्या राजकीय नेत्यांची बेनामी भागीदारी आहे हा दुसरा प्रश्न. अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या मृत्यूबाबत व्यक्त केला जाणारा संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. संशयाला दुजोरा मिळणारे अनेक मुद्दे समोर येत आहेत, पण एकाचंही उत्तर मिळत नाही. अशातच आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून आलेल्या एका अग्रलेखानं मोठी खळबळ उडवून दिली. ज्या नेत्यामुळं अजितदादांच्या प्रवासाचा प्लॅन बदलला गेला त्यावर सामनानं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत असा सवाल सुद्धा करण्यात आलेला आहे. मित्रहो, नेमकं काय आहे या अग्रलेखात, चला पाहूया. मित्रहो नमस्कार. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूचा दुखवटा आणि सुतक संपलं. हिंदू शास्त्र आणि रिवाजानुसार 13 दिवसाचे विधी पार पडले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळींनी श्रीमती पवार यांना दादांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सुतकात शपथ घ्यायला लावली. त्यावर समाजात अस्वस्थता होती. आता दुःख विसरून सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पक्ष कर्तव्यास लागलेले आहेत, तरी सुद्धा दादांच्या अपघातामागं काहीतरी काळबेरा आहे या शंकेतून मराठी मन बाहेर यायला तयार नाही. त्यातच काल दादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी या अपघातामागं काहीतरी रहस्य असल्याचं पक्क सादरीकरण केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी खात्री देत सांगितलं की अजित पवार यांचा बारामती विमानतळाजवळ झालेला विमान अपघात हा फक्त अपघात नाही, तर तो एक सुनियोजित कटाद्वारे केलेल्या घातपात आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक स्पष्ट सादरीकरण देखील केलं. त्यात पायलट, खाजगी विमानाचे व्यवस्थापन, त्यातली बेफिकिरी, खोटारडेपणा, लपवाछपवी, पायलटची अकार्यक्षमता आणि इतर संशयास्पद राजकीय बाबीवर प्रकाश टाकला. हवामान ठीक नव्हतं, दृश्यमानतेमुळे विमानास धावपट्टीवर उतरता आलं नाही वगैरे मुद्दे पवारांनी खोटे ठरवले. विमानात तांत्रिक बिघाड अचानक कसा निर्माण झाला, तसा तांत्रिक बिघाड आधीच पायलटच्या लक्षात का नाही आला. हे विमान आदल्या रात्री गुजरातला गेलं आणि तिथून अजित पवार यांना बारामतीत नेण्यासाठी मुंबईमध्ये आलं. खाजगी विमानांच्या मेंटेनन्स संदर्भातली कंपनी ही प्रफुल्ल पटेल यांची असल्याचा खुलासा धक्कादायक आहे. आणि हे खरं असेल तर रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करणं गरजेचं आहे. ही चौकशी भारतीय एजन्सीकडून करणं म्हणजे आणखी एका घोटाळ्याची शक्यता आहे. अपघाताच्या 1 मिनिट आधी विमानातील ट्रान्सपॉन्डर बंद करण्यात आला. ज्या विमान कंपनीचे विमान अजित पवारांनी दुर्घटनेच्या दिवशी वापरले त्या विमान कंपनीला युरोपात हवाई वाहतूक करण्यास बंदी घातलेली आहे. मग भारतात या कंपनीला शवपेट्या उघडण्याचं हे असं लायसन्स दिलं कुणी? एखाद्या ड्रायव्हरने अपघात केला की त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. पण इतका भयंकर अपघात होऊन सुद्धा विमान कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नाही. आणि फडणवीस म्हणतात दादांच्या अपघाताचं राजकारण करेल. तर याद राखा, फडणवीस ही अशी सारवासारव करून कोणाला वाचवत आहेत. विमान कंपनीचा मालक तुमचा कोण लागतो हा पहिला प्रश्न, आणि या विमान कंपनीमध्ये कोणत्या राजकीय नेत्यांची बेनामी भागीदारी आहे हा दुसरा प्रश्न. अजित पवार आदल्या दिवशी मोटारीनं बारामतीला जाणार होते. देवगिरी बंगल्याबाहेर संध्याकाळी त्यांच्या गाड्याचा ताफा सुद्धा लागलेला होता. पण
पूर्व विदर्भातल्या एका बड्या नेत्यानं दादांना थांबायला सांगितलं. एका महत्वाच्या फाईलवर सही करावीच लागेल, मी पोहोचतो. या निरोपानंतर ते महाशय 2 ते 3 तास उशिरा पोहोचले आणि दादांचा मोटारीने बारामतीकडे जाण्याची योजना रद्द झाली. हा पूर्व विदर्भातला नेता कोण की ज्यानं दादांना 2-4 तास तात्काळ ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी शेवपेटी टाईप विमानातून जायला भाग पडलं? प्रश्न असा आहे की अशी कोणती अतिमहत्वाची फाईल अजित पवारांसमोर येणार होती की त्यावर तात्काळ सही केली नसती तर महाराष्ट्राचं गतिचक्र थांबलं असतं? फाईलचा विषय रोहित पवारांनी काढला म्हणून नव्यानं सांगायला हवं, आपल्याकडे भाजपाच्या घोटाळ्याची आणि सिंचन भ्रष्टाचाराची फाईल आहे, ती उघड केली तर स्फोट होतील, असं अजित पवारांनी जाहीररित्या सांगितल्यापासून भाजपाच्या गोटातून दादावर दात धरला होता. त्यामुळं अपघाताच्या आदल्या रात्री पूर्व विदर्भातील तो भाजपाचा नेता फाईलवर सही घ्यायला आला होता की दादांकडील भाजपाच्या भ्रष्टाचाराची फाईल हिसकावून घ्यायला आला होता, यावर प्रकाश पडायला हवा. तो पूर्व विदर्भातील नेता कोण ज्यानं पवारांना बरेच तास अडकवून ठेवलं? त्याचं नाव रोहित पवारांनी जाहीर केलं तर संशयाची जळमट दूर होतील. अजित पवार यांच्या अपघाताचं राजकारण करू नका असं मुख्यमंत्री म्हणतात, मग हे प्रकरण काय दडपून टाकायचं? त्यातील गुन्हेगारांना पुढचा बळी घेण्यासाठी मोकाट सोडायचं? देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांसारखा मित्र गमावल्याचं दुःख झालं आहे, ते कृतीतून दिसू द्या. लोकांना गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय होता आणि आता अजित पवारांच्या विमान अपघातावर लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. अजित पवारांचा काटा इस्रायलच्या मोसादी पद्धतीनं काढला आहे असे पुरावे देऊन पवार कुटुंब आक्रोश करीत आहेत. सुनेत्रा पवार आणि अजितदादांची मुलं दुःख विसरून काम धंद्याला लागलेले आहेत. प्रफुल्ल पटेल, तटकरे, मुश्रीफ वगैरे दादांचे सहकारी हे राजकीय कार्यात वाहून येताना दिसत आहेत. पण सुरत वरून मुंबईत आलेल्या उडत्या शवपेटीनं अजित पवारांचा बळी घेतला तो कटच होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी केला. त्यांनी त्यासाठी श्रम अभ्यास केला. दादा गेल्याच्या दुःखातून ते सावरलेले नाहीत, महाराष्ट्राचं मन ही त्याच दुःखामध्ये आहे. मित्रहो, सामनाच्या या अग्रलेखाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.